चला आमच्या आबापुरीची जत्रा ना कशी असते ती मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी ना या माझ्या नंदुबाई लपून लपून काय करतायत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्या आधी ना तिथं उगाच पसारा नको म्हणून घरूनच ना अशा 10-12 भाकरी नैवेद्यासाठी लागतात, त्यामुळं घरूनच बनवून घेतल्या होत्या. घरचं सगळं आवरून झाल्यानंतर ना आम्ही दोघं म्हणजे मी आणि हे गाडीवरतीच गेलो. बाकी सगळी पुढं गेली होती टेम्पोने, कारण त्यांच्याकडं भरपूर असं सामान होतं. मग पोचल्यानंतर ना तिथं असा थोडासा हातभार लावला. म्हणजे आचार्यांचं सगळं काम त्यांनी केलंच होतं, झालंच होतं त्यांचं निम्मं. पण त्यांना मिरच्या वगैरे खोडून द्यायच्या होत्या. बाकीचं सगळं छोटं मोठं सामान सगळं हातात देऊ लागलं. आणि एका साईडला ना मटण तोडायचं चाललं होतं, म्हणजे मटण बिर्याणी आणि रस्सा असं सगळं ठरलं होतं मेनू करायचा. जास्त ना लाईट नसल्यामुळे जास्त काही मला शूट घेता नाही आलं. पण एका साईडला गाडीची लाईट आणि एका साईडला घरून चार्जिंगचा बल आणला होता ना, त्याच उजेडात जे काही शूट झालं ते तुमच्यासोबत शेअर करते. इथं ना येताना बॉटलमध्ये ना डिझेल भरून आणलं होतं, म्हणजे हे असं पेटवायला सगळं सोपं जाईल. टेन्शन घेऊ नको, ती म्हणते मी मंदिरात जाऊन बसते, पेटवत नाही. आता ह्यांना पेटून जरा म्हणजे आत्मथंड आता पेटून काही यांचं त्यांना काय वाजवायचं वाजव. काय करायचं? हा थांबा की आणायला सांगतो. इथं ना यांनी सगळी तयारी करून ठेवली होती. निम्मी सगळं टोप वगैरे तापायला ठेवलं होतं. जेवण बनवायला ना खूप जास्त उशीर झाला होता. आणि मग नंतर काही जणांचे 12 वाजता उपवास पण चालू होणार होते, त्यामुळे त्यांनी सगळं पटपट तयारी केली आणि फायनली जेवण त्यांनी बनवायला घेतलं. आणि अंधार असल्यामुळं ना बराच वेळ मोबाईलचा टॉर्च वगैरे धरून उभं राहायला लागत होतं, त्यामुळं मला सगळं बारीक सारीक शूटिंग नाही घेता आलं. पण जेवढं मला शूटिंग घेता आलं ना तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि जेवण खरंच यांनी खूप फास्ट आणि जेवणाची चव ना एक नंबर झाली होती. सगळीजणं बघा अशी ना आपापली जागा धरून अशी छान बसली होती एका कडेला, आणि आचार्यांचं त्यांचं काम चालू होतं सगळं. जेवण बनवायचं एका साईडला चालू होतं आणि वर्धनचं ना त्याच्या आत्याच्या मांडीवर आराम करायचं चाललं होतं. आणि इथं ना सगळी त्याला खेळवत होती, कारण त्याला अंधारात तो असा पहिल्यांदाच त्याला खूप बोर होत होतं. आणि इथं आचार्यांचं निम्मं जेवण परत मी आले तर बनवून झालं होतं. आणि ही सगळी अशी पाहुणी मंडळी आमची आली होती. आणि या ना आमच्या मावशी मला म्हणत होत्या ह्या साईडचं सगळं शूटिंग घेतलंस का? बाकी सगळं मागं पुढं होऊ शकतं, फक्त वर्धनचं जेवण झोप कधीच मागं पुढं होऊ शकत नाही. त्याचं सगळं छान वेळच्या वेळी चाललं होतं. त्याच्या आईच्या मांडीवर बसून तो छानपैकी जेवण करत होता. असं बाहेर हवेशीर ना बघा किती छान तो जेवतो. आणि घरात म्हटलं की अजिबात त्याच्या घशाखाली घास जात नाही. मग इथलं झाल्यानंतर ना आम्ही जरा जत्रेत गेलो. त्याला गाडी खेळणी वगैरे घ्यायची होती. आणि वर्धनला काही बाकी जास्त आवडत नाही, त्याला फक्त गाड्याच आवडतात. बाकी कुठलीही खेळणी दिली ना तरी तो हातात पण पकडत नाही. मग त्याला आवडते ती गाडी घेतली. हा घे. गाडी घेतली की तिथंच खाली बसला आणि याची गाडी खेळणं चालू झालं. मग त्याच्यानंतर त्याला थोडा वेळ खेळू दिला. त्याच्या पप्पांनी आईस्क्रीम घेतलं होतं, पण त्याची नजर लगेच त्याच्यावरती गेली. मग गाडी पण आणि आईस्क्रीम पण असं दोन्ही पण आम्हाला खेळायचं होतं. आणि इथं माझ्या नंदुबाई म्हटल्या दे मी घेते शूटिंग. आता त्यांना पण मी हळूहळू व्लॉगिंग शिकवतेच. आणि इथं माझे मिस्टर ना एकटेच आईस्क्रीम खात होते आणि थोडंसं सुद्धा आईस्क्रीम मला देत नव्हते. तेच या शूटिंगमध्ये सुद्धा आलं. आणि इथं यांना मी म्हणत होते की आमचा फोटो काढा, तर हे काढत होते व्हिडिओ.
मग म्हटलं चला थोडंसं जत्रेत फिरूया म्हणून असं मग जत्रेतनं फिरायला बाहेर पडलो. मग असं थोडंसं ज्वेलरी बघत वगैरे सगळं पुढं गेलं. छान छान होतं सगळं, पण असं मनासोक्त घेऊ काही वाटलं नाही. मग इथं टॅटूचं दुकान होतं. तर हे 1 इंचाचा टॅटू काढण्यासाठी 600 रुपये म्हणत होते. आता ते किती खरं खोटं त्यांनाच माहीत. माझ्या नंदेच्या नंदूबाई आणि सासूबाई पहिल्यांदाच आमच्या यात्रेला आल्या होत्या, म्हणून मग अशा पहिल्या मानाच्या बांगड्या त्यांना भरल्या आणि माझ्या नंदूबाईंनाही भरल्या. जत्रेत ना बांगड्या भरण्याची मजाच काही वेगळी असते, कारण मला पर्सनली या बांगड्यांचा कलर वगैरे खूप छान आवडतो म्हणजे, कारण जरा डार्क हिरवट कलर असतो आणि त्या बांगड्या हातात खरंच खूप छान दिसतात. सगळं झाल्यानंतर ना मग पुढं असं थोडंसं ज्वेलरीचं दुकान होतं, तिथं थोडंफार खरेदी केली आणि मग असं चालत चालत पुढं आलो मंदिराच्या पाशी, कारण आम्हाला परत मंदिरात आतमध्ये पाया पडायला जायचं होतं. आम्ही अजून देवदर्शन घेतलं नव्हतं. आणि ही जी मंदिराच्या बाहेर सगळी गर्दी दिसते ना, ती देवाच्या लग्नासाठी दिसते. कारण आम्हालाच ना जत्रेत फिरत फिरत कधी 1 वाजला ना समजलंच नाही. आणि हा व्हिडिओ काहीतरी 2 वाजताचा दरम्यान आहे. यांचे मित्र पण यांना इथं भेटले होते. मग तिथून त्यांना भेटून ना परत आम्ही पुढे आलो. चला फायनली मंदिरात जाऊया देवाचं दर्शन करण्यासाठी. आत आल्या आल्या ना साहेबांची अशी काही ॲक्शन करायची चालली होती बघा. सगळं झालं की मग असं मंदिरात आलो. गर्दी होती तरी थोडासा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला होता. दर्शन तर खूप छान झालं, मनसोक्त दर्शन झालं. त्याच्यानंतर बाहेर आलो की अशी यांची सगळ्यांची ना गुलाल खेळायची मजा मस्ती सगळ्यांची चालू होती. मग बाकीच्या तिथल्या छोटी मोठी मंदिरं होती ना, तिथलं पण दर्शन घेतलं आणि असं सगळे आम्ही आमच्या दिशेनं परत चाललो होतो. आणि पालखीच्या पाया पडायचं राहिलं होतं, त्यामुळं मग इथं गेलो आणि इथं गोंडा बांधायचा माझा राहिला होता. मग गोंडा पण घेतला होता आम्ही. मग हे इथं सगळं व्यवस्थित बांधून घेतलं. आणि इथं बघा माझं पिल्लू पण कसं छान शांतपणे पाया पडते देवाच्या. त्याला अजिबात कुणी सांगितलं नव्हतं की असं पाया पड वगैरे. तो त्याच्या आत्याचंच बघून खाली बसला आणि शांतपणे पाया पडत होता. आणि तो घरीही जरी असला ना आणि दिवाबत्ती जरी मी केली ना, तरी तो असाच शांतपणे मांडी घालून पाया वगैरे पडतो. दर्शन घेऊन झाल्यानंतर ना बाहेर गेलो आणि आधी जागेवर चपला आहेत का त्या बघितल्या. त्या व्यवस्थित घातल्या, चपला जागेवरती होत्या. आणि आता म्हणलं आपल्या ठिकाणी जाऊयात. आणि या दोघींचं बघा सेल्फी काढतायत, पण यांना गुलालामुळं फोटो काढायचा नव्हता. मग असं एक छोटासा आमचा क्लिप घेतला आणि सगळी झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर बघा हे सगळी अशी परिस्थिती होती. सगळी छान झोपेतनं जागी झाली होती. बाकी दुनिया एका कडेला, पण भाचा आणि आत्तू एका कडेला, कारण ही छान दोघंजण एका साईडलाच ना शेकत बसली होती. आणि मी असं सगळ्यांसाठी ना कोरा चहा ठेवला होता, कारण सगळ्यांना चहाची खूप गरज होती. मग तिथं दूध वगैरे कुठनं आणायचं म्हणून सगळी म्हणली जाऊ देत कोरा चहा पिऊया, कधीतरी छान वाटतं कोरा चहा पण प्यायला. आणि नेहमीप्रमाणे ना माझा गाढवपणा असा झाला होता की माझ्याकडनं चायपत्ती त्याच्यात सुद्धा जास्तच पडली होती. असं चालायचंच नाही का. यात्रा ना मात्र आमची 1 नंबर झाली होती. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.